लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कोकळगाव येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्सवात संपन्न। कोकळगाव येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न। लेक मातांच्या देणगीतून 41 फूट उंच आकर्षक शिखर बांधकाम। नमस्कार, बातमी आहे निलंगा येथून। निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। कोकळगाव येथील महादेव मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले असून शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे। ग्रामस्थ आणि गावातील लेक मातांच्या देणगीतून 41 फूट उंच आकर्षक शिखर बांधकाम करण्यात आले। या शिखरावर पंचधातूंचा दिलेला 30 किलो वजन 3.25 फूट उंचीचा कलश पुरोहित महंत वैदिक मंत्रोच्चार आदींच्या जयघोषाने बसविण्यात आला आहे। तत्पूर्वी शुक्रवारी गावातील प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक रांगोळी काढून टाळ मृदुंग बँड ढोल ताशा व फटाक्यांच्या आतिषबाजीत कलश मिरवणूक काढण्यात आली। शुक्रवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत व महंत ब्रह्मवृंदांच्या हस्ते वैदिक पूजा मंत्रोच्चार आदींच्या जयघोषाने कलशारोहण करण्यात आले। यावेळी गावातील लेक मातांना शिवलिंग मूर्ती व साडी चोळी भेट देण्यात आली। कलशारोहण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या महादेव मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्यांचा व युवकांचा माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.